सर्वांना माझा खूप खूप नमस्कार. आज खूप दिवसाने मी तुम्हाला भेटत आहे. मला खूप आनंद होतोय की आपण एक नवीन मालिकेवरती मी एवढे दिवस त्याच्याच प्रयत्नात होतो की आपण काहीतरी नवीन आज परत घेऊन जायचंय. तुम्ही जसं बघितलात की अगोदरच्या 60 दिवसाच्या आपण एक सीरीजमध्ये आपण ती सीरीज होती लाईफ टू बी चेंज. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जो काही मला प्रेम दिला, जो काही म्हणजे माझ्या पाठीशी उभे राहिलात त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. महिला, स्त्री आज भारतामध्ये कुठेही, महाराष्ट्रामध्ये कुठेही म्हणा, आज स्त्री हा शब्द एक तर गाजलेला आहे किंवा कुठेतरी अत्याचार होतोय. मी काही पॉलिटिकली किंवा असं काही मी असं जस्टिस वगैरे असं काही असं आणत नाहीये. मी एक 15 दिवसाचा एक प्रवास आणतोय. त्या प्रवासाचं नाव आहे स्वतंत्र स्त्री, इंडिपेंडेंट वुमेन. आता ही जी सुरुवात मी करतोय, उद्यापासून प्रत्येक रोज ह्याच टायमाला एक ब्लॉग, प्रत्येक एक विषयावरती, रोज एक विषयावरती आपण बोलणार आहोत. तुम्हाला कोणाचे काही आयडियाज असतील तर मला यूट्यूबवरती मेसेज करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मेसेजमध्ये मला फक्त तुमच्याकडनं तुमचे काही विचार असतील किंवा हेही या व्हिडिओमध्ये किंवा या माध्यमातून मला हे कव्हर करता आले पाहिजेत, तर मला खूपच आनंद होईल त्या गोष्टीचा. मी संतोष सरवणकर, मोटिवेशनल स्पीकर, आणि स्वतःवर प्रेम करून लोकांना त्या गोष्टीचं एक थोडीशी छोटासा एक प्रयत्न की जसं आपणही जगतोय, सर्वच जगतायत, पण ही जी मी आज 15 दिवसाचा हा जो काही प्रवास असणार आहे, त्या प्रवासामध्ये मला निश्चित असं वाटतंय की मी जे छत्रपती शिवरायांनी महिलांसाठी त्यावेळेला त्यांच्या काळामध्ये जेव्हा ते अजूनही होतंय आणि झालंच पाहिजे. कुठल्याही स्त्रीला धर्म नाही, स्त्रीला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये किंवा तिला अशा काही गोष्टीच्या सामोरे जाऊ नये. तो नेगेटिव्ह पॅरामीटर झाला. पॉझिटिव्ह पॅरामीटर्स पण आहेत आपल्या स्त्रीचे. आता जे ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यामध्ये आपल्या स्त्रियाच होत्या ज्यांनी तो आपला झेंडा तिकडे फडकवला त्यांच्या कर्तृत्वाने. आपण वेगवेगळ्या विषयावरती बोलूया उद्यापासून आपली जी मालिका सुरू होते. परत एकदा तुम्हाला हात जोडून विनंती आहे की जो काही उद्यापासून जो प्रवास सुरू होईल, त्या प्रवासामध्ये जर मी कुठे चुकत असेल तर तुम्हाला मी आताच माफी मागतो. पण मला जर मी चुकत असेल तर मला खरंच तुमचीही साथ मला गरज आहे की तुम्हीही मला मेसेज करून तुम्ही ॲटलीस्ट सांगू शकता. मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये माझं बायो लिहिन आणि त्याच्यामध्ये माझा नंबरही टाकेल. ज्यांना वाटतंय की मला माझा पर्सनली मला मेसेज करावा किंवा काय सांगावं, तसं करू शकता. किंवा डायरेक्ट तुम्ही यूट्यूबलाच मेसेज टाकू शकता की हा विषय व्यवस्थित होता किंवा हा विषय आपण घेतला पाहिजे किंवा या पद्धतीत घेतला पाहिजे, ज्या करून तुमचं आणि माझं जे संबंध अजूनपर्यंत आहे आणि पुढेही राहणार आहे ते आपण चांगलं टिकवून ठेवूया. तसं का तुमच्याशी बोलत नाही, उद्या आपल्याला मालिकेला सुरुवात करायची आहे. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. एवढं प्रेम दिलंस, पुढेही प्रेम असंच राहू द्या माझ्यासोबत. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.